चला ही जोडवळ आहे. आपण आलेलो आहे उत्तरेश्वर यादव यांची लागवड आहे. ती 4 वर्षाचं पीक आहे, 4 वर्षाचं झाड. जोडवळीचा काय परिणाम आहे बघू आपण आता. माल तर असा लागलाय एक नंबर, 100 ग्रॅम पर्यंत झालाय. ह्याची अडचण काय आहे? ह्याची अडचण म्हणजे काम काय करता येत नाही, नव्हती काढायला त्रास आता करतो. तुम्हाला कसं वाटतंय सिंगल लाईन आणि जोडवळ? जोडवळीतलं त्रास आहे, आतनं माल येत नाही, ह्या दोन्ही साईडनं माल येत नाही, नुसतं बाहेरच्या साईडनं एका साईडनं माल येतो एका झाडाला. त्यांचं म्हणणं आहे आता झाड आहे 4 वर्षाचं, पण एका साईडने माल आहे, तिन्ही बाजू मोकळ्या द्या. एक साईड माल जे आपला पट्टा ठेवलेला आहे त्या साईडने फक्त माल आहे. माल बी चांगला आहे, क्वालिटी. माल दाखवतो आपण. त्रास, कामाला त्रास सगळा, कामाला पण त्रास होता आपण आणि बाहेरच्या साईडला माल आहे. 1-2 वर्ष तेवढा फायदा होतोय जोडवाळीचा, परत नाही. आता आज बघू आपण. आज काय नाही, कमी आहे मला आता. तुम्ही बघू शकता आतून माल. भयान खर्च तर केलेला आहे, मास्तरचं करून स्वतः दुसऱ्यांनी सांगितलेलं त्याचा सुद्धा शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे. बरेच काय काय केले. आता हे झाड बघू शकता तुम्ही आतून काय आहे याला. आता आपण बाहेरच्या बाजूने बघू. नव्हते काढून बेजार झाले, 3 वेळा नव्हते काढून झाले. तर आता अशी परिस्थिती झाली, झाड काढायची तरी अडचण. कोण म्हणणार ठेवा काढणार, कोण म्हणते झिकझॅक काढा. तर तुमचं काय म्हणणं आहे आता? माझं काय म्हणणं आहे, झाड काढलेली फायदे ठरतेली, कारण माल- एका साईडनं माल येतो एका झाडाला, 4 बाजूने मालच नाही. तर झाड काढायचं म्हणलं तर अंतर जास्त वाढतंय. पण आमचं म्हणणं काय आहे, आता जो माल एका साईडने आहे दोन तो माल side 4 बाजूने लागल. एकच लाईन ठेवल्यावर 4 सोडा 2 जरी लागला तर ह्याच्यात डबल माल मिळणार आहे आपल्याला. जोडवळीचा जे माल आहे ते सिंगल वळ ह्यातली ठेवली तर तेवढा मिळू शकत. निम्या झाडात तेवढाच माल मिळणार आहे. त्यामुळे दुसरा काय विचार करायची गरज नाही. एवढं पीक गेलं की एक लाईन काढून टाकायचा निर्णय घेतलेला आहे. हवामान चांगलं असलं 4 बाजून लागल, अडचण आली तर 2 बाजूने तर डबल होतंय. म्हणजे निम्या झाडात आपल्याला एवढाच माल मिळणार आहे. आता दुसरी कशी लावलेली बाग, जोडवळ आहे का शिंगल आहे? सिंगल 12-7 केली ती, त्यात पण 13-14 अंतर पाहिजे होतं. जोडवळीचा फायदा पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी होऊ शकतो. परत अडचणीच, तिथनं पुढे अडचणीच. आता हे आपण बघू शकता बाहेरच्या साईडनं ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे तिकडे भरपूर माल लागलेला आहे, अपेक्षापेक्षा जास्त. आज जर गेलं फक्त एक साईड माल आहे. तर हे पाहू शकता आपण, हा माल आहे फक्त बाहेरच्या बाजूने, आत खोडावल माल नाही. एक साईड माल, ही साईड मोकळी. आतली साईड पण मोकळीच आहे. बघू शकता आपण. तर आमचं म्हणणं काय आहे, जोडवळीपेक्षा ही लागण आहे 5x6 वर आणि मध्ये 12 फुटाचं अंतर आहे. 3ऱ्या वर्षापासून फेल आहे. 2 वर्ष चांगलं उत्पन्न निघलं. आता झाडं मोठी झाली ती 30-35 किलो माल देण्यासारखी. माल निघाल 15 किलो. चालू आहे मोकळं, माती लावायची. आता ही नवीन बाग लावलेली जोडवळी शेजारीच. त्यांचा अनुभव जोडवळ ताप देते म्हणून अडचण येते. आता शिंगल लावलेली. ही किती बाय कितीवर लावलेली आपण? 12-7. 7x12. हा, पण लागवड खरी पाहिजे 14-9 किंवा 8. हे आता का भिजवता तुम्ही? आता ही झाडं वजन वाढल्यामुळे हे वाकायला लागली एका साईडला. हा. आता ह्याला माती लावायची मोकळं भिजवून. तर ह्याची लागवड तुम्ही कशी केली? बेडवर केली का खाली? बेडवरती केलेली होती लागवड, पावसात केल्यामुळे.
तर आपलं पहिलं नियमानुसार कसं आहे, आपण 2x2चं खड्डं खांदायचो, ती शेणखताने माती भरून घ्यायचो आणि त्यात रोप लावायचो. मग ती झाडं दीर्घ आयुष्य टिकत होती. आता आपण काय करतोय, बेडवर लाव, कुठं कशावर लाव, टोमॅटो वांगी जसं लावतो तसं त्यात चारी घेऊन किंवा खड्डे घेऊन जर लावली तर ती शेणखत टाकून ही मातीने बुजत बुजत येतं आणि झाडाच्या मुळांना चांगला सपोर्ट करतो. तर आता तुमचं काय म्हणणं आहे, ही असं पडतंय म्हणून टेकणं लावलेली आहे त्याला. बरं, आता मी चाललो होतो रस्त्याकडे, मला वाटलं आता मालक मोकळं भिजून बाग धरलेली का काय, कळी निघायसाठी मोकळं भिजवत आहे कसं, कशासाठी मोकळं भिजवत आहे आता? मोकळं झाडं पडायला लागले ती वाऱ्याने ड्रिपने पाणी सोडलं की पडात वलं होऊन पोकाळ होऊन झाडं कॉल मारते ती. हां. मग हे मोकळं भिजवून एकदा त्याला गोडांना चांगली माती लावायचं चाललंय. त्यासाठी मोकळं भिजवतोय. परत म्हणून मस्तपैकी बेड बनवून घेतो माती लावून. बरं, आता ही बाग आपल्याला किती दिवसात धरा येणार आहे? आता याला आता लागवडीला किती महिने झालं? लागवड डिसेंबर मध्ये. हां. डिसेंबर आणि ही 4-4.5 महिने झाले साधारण. ही बघा 4.5 महिन्याची झाड आहे तिकडे. एक साधारण 3 ते 3.5 फूट उंची आहे ती. आता किती दिवसात धरणार आपण ही? हे आता वातावरणाने पावसाने साथ दिली तर एवढा प्लॉट 1 ऑगस्टला धरणार आहे, नाहीतर मग तो डिसेंबर-जानेवारी मध्ये जाणार. हां हां. पाऊस जर जास्त लागून वगैरे राहिला.